नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे एन डी करिअर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अगदी शॉर्टमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, सॅफ अंडर 70 फुटबॉल पुरुष चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? याचं उत्तर आहे भारत देश। सॅफ अंडर 70 फुटबॉल पुरुष चॅम्पियनशिप 2024 चं विजेतेपद आपल्या भारत देशाने पटकावलेलं आहे बघा। आणि या स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावलेलं आहे बांगलादेशाने। ही जी स्पर्धा आहे तर ती भूतानची राजधानी थिम्पू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। याबरोबर नुकतंच सॅफ अंडर 20 फुटबॉल पुरुष चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली 2024 ची आणि याचं विजेतेपद पटकावलेलं आहे बांगलादेशाने। तर या स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावलेलं आहे नेपाळ या देशाने। या दोन स्पर्धेमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे। सॅफ अंडर 70 फुटबॉल पुरुष चॅम्पियनशिप स्पर्धा जर म्हटली तर याचं विजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारत देशाने आणि उपविजेतेपद पटकावलेलं आहे बांगलादेशाने। आणि सॅफ अंडर 20 फुटबॉल पुरुष चॅम्पियनशिप स्पर्धा जर म्हटली तर त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे बांगलादेशाने आणि उपविजेतेपद पटकावलेलं आहे नेपाळ या देशाने। प्रश्न क्रमांक 2, राज्य मंत्रिमंडळाने कोणता दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे 3 ऑक्टोबर। 3 ऑक्टोबर या दिवशी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि म्हणूनच यापुढे 3 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तर तो आपण मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबरोबरच 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर तो दिवस आपल्या राज्यामध्ये आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो बघा। या दोन गोष्टींमध्ये देखील तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे। 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर तो दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आणि 3 ऑक्टोबर हा दिवस आपण आता यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार आहोत। 1 मे हा दिवस आपण मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो। आपण नुकतंच पाहिलेलं आहे आपल्या मराठी भाषेसह एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। मराठी, पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत या 5 भाषेसह आता एकूण अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणाऱ्या भाषा झालेल्या आहेत 11। प्रश्न क्रमांक 3, जागतिक शिक्षक दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 5 ऑक्टोबर। 5 ऑक्टोबर हा दिवस जो आहे तर तो जगभरामध्ये जागतिक शिक्षक दिन म्हणजेच आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि आपण आपल्या देशामध्ये 5 सप्टेंबर हा जो दिवस आहे तर तो राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करतो बघा। या दोन्ही दिवसांमध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे। आपल्या भारतामध्ये आपण 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करतो तर जगभरामध्ये 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणजेच आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। जागतिक शिक्षक दिन जो आहे तर तो 1994 सालापासून साजरा करण्यात येतो आणि आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन 1962 सालापासून साजरा करण्यात येतो। यासोबतच 11 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर तो शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो आणि 11 एप्रिल हा दिवस शिक्षण हक्क दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 4, डॅश डॅश या जिल्ह्याचे नवीन नामकरण अहिल्यानगर करण्यात आले आहे? उत्तर आहे अहमदनगर। आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जो जिल्हा आहे अहमदनगर, याचं नवीन नामकरण काय करण्यात आलेलं आहे तर अहिल्यानगर असं करण्यात आलेलं आहे। नुकतंच आपल्या महाराष्ट्रामध्ये जी बदललेली नावे आहेत जिल्ह्याची तर त्यामध्ये जर बघितलं आपण तर औरंगाबाद जिल्ह्याचं नवीन नामकरण छत्रपती संभाजी नगर असं करण्यात आलेलं आहे। उस्मानाबाद जिल्ह्याचं नवीन नामकरण धाराशिव असं करण्यात आलेलं आहे बघा। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नवीन नामकरण राजगड असं करण्यात आलेलं आहे आणि आता अहमदनगर जिल्ह्याचं नवीन नामकरण अहिल्यानगर असं करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 5, ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? उत्तर आहे UAE। 2024 ची ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे तर ती UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये पार पडणार आहे। प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश हा देश जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे? याचं उत्तर आहे आपला भारत देश। जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश कोणता बनलेला आहे तर आपला भारत देश बनलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, जनसुराज पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना डॅश डॅश यांनी केली आहे? उत्तर आहे प्रशांत किशोर। जनसुराज पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे? प्रशांत किशोर यांनी। प्रश्न क्रमांक 8, जागतिक अंतराळ सप्ताह कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर। 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा जो सप्ताह आहे तर तो जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून साजरा केला जातो 1999 या सालापासून।
आणि 2024ला जो आपण जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केलेला आहे तर त्याची थीम आहे अंतराळ आणि हवामान बदल. यावर्षी म्हणजेच 23 ऑगस्ट 2024 रोजी आपण आपल्या देशामध्ये पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केलेला आहे बघा. कोणत्या दिवशी? 23 ऑगस्ट या दिवशी आपण आपल्या देशामध्ये यावर्षी पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. नाटोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? उत्तर आहे मार्क रुटे. नेदरलँड या देशाचे माजी पंतप्रधान जे होते मार्क रुटे हे आता नाटोचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. यांच्या अगोदर या नाटोचे अध्यक्ष होते जेन्स स्टोल्टनबर्ग. यांच्या अगोदर कोण होते अध्यक्ष नाटोचे? जेन्स स्टोल्टनबर्ग होते. आणि आता नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? मार्क रुटे. या नाटोचा फुल फॉर्म देखील आपल्याला बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात येतो बघा. नाटोचा फुल फॉर्म होतो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. उत्तर अटलांटिक करार संघटना असा याचा अर्थ होतो. आता या नाटोबद्दल जर आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर नाटोची स्थापना जी आहे तर ती 4 एप्रिल 1949 रोजी करण्यात आलेली आहे. नाटोचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये आहे? बेल्जियम या देशामधील ब्रुसेल्स या ठिकाणी बघा नाटोचं मुख्यालय. नाटोचे एकूण सदस्य देश आहेत सध्या 32. नाटोचा 32व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे स्वीडन. प्रश्न क्रमांक 10. जपानचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? उत्तर आहे शिगेरू इशिबा. जपान या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले तथा शिगेरू इशिबा हे बनलेले आहेत. यांच्या अगोदर जपान या देशाचे पंतप्रधान होते फुमियो किशिदा. प्रश्न क्रमांक 11. सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 कोणत्या गावाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे कर्दे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामधील कर्दे हे जे गाव आहे त्या गावाला 2024 साठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. मॅन ऑफ द वर्ल्ड 2024 पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? उत्तर आहे वेद भारंबे. प्रश्न क्रमांक 13. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2024 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? उत्तर आहे 58व्या. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2024 मध्ये आपला भारत देश कितव्या स्थानावरती आहे? तर 58व्या स्थानावरती आहे. 2023 मध्ये आपला भारत देश वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 56व्या स्थानावरती होता बघा. कितव्या स्थानावरती? 56व्या स्थानावरती. या ठिकाणी थोडं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. 2024च्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावरती देश आहे स्वित्झर्लंड, दुसऱ्या क्रमांकावरती आहे सिंगापूर आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे स्वीडन. आपला भारत देश जर म्हटला तर तो आहे 58व्या क्रमांकावरती या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2024 मध्ये. प्रश्न क्रमांक 14. काजिन 2024 संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे भारत आणि कझाकिस्तान. आपला भारत देश आणि कझाकिस्तान या दोन देशादरम्यान काजिंद 2024 हा संयुक्त सैन्य युद्धाभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्या देशातील उत्तराखंड या राज्यामध्ये आयोजित कोणत्या ठिकाणी करण्यात आलेला आहे? उत्तराखंड या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 15. मेक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोण बनल्या आहेत? उत्तर आहे क्लॉडिया शिनबॉम. मेक्सिको या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले आहेत? क्लॉडिया शिनबॉम. मेक्सिको हा जो देश आहे त्या देशाची राजधानी आहे मेक्सिको सिटी. प्रश्न क्रमांक 16. पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे भारत देश. पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? आपल्या भारत देशामध्ये. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाची महत्त्वाची चालू घडामोडीचे प्रश्न होते तर ते प्रश्न आपण अगदी शॉर्टमध्ये या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. यासोबतच तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल, समजली असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.